नमस्कार विद्यार्थ्यांनो, आताच आपण दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर चा अभ्यासला. त्यामध्ये काही कविता व धड्यांचा देखील आपण अभ्यास केला. आता सेकंड युनिट टेस्टसाठी जो सिलेबस होता आपला तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. सेकंड युनिट टेस्टसाठी कविता क्रमांक 15 नदीचे गाणे, पाठ क्रमांक 16 मी नदी बोलते, पाठ क्रमांक 17 आमची सहल, पाठ क्रमांक 18 पैशांचे व्यवहार, पाठ क्रमांक 19 अनुभव दुसरा, पाठ क्रमांक 20 गमतीदार पत्र, पाठ क्रमांक 21 छोटेसे बहीण भाऊ ही कविता इत्यादी लेसन. इतके धडे तुम्हाला सेकंड युनिट टेस्टसाठी येणार आहेत. 15 ते 21 धडे तुम्हाला सेकंड युनिट टेस्टसाठी अभ्यासासाठी राहणार आहेत. आपला सिलेबस पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी आता आपण एक धड्याची रिव्हिजन करणार आहोत. पाठ कविता क्रमांक 15 नदीचे गाणे. अगोदर ह्या कवितेची रिव्हिजन, इथून आपण रिव्हिजनला सुरुवात करत आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण अभ्यासले की कशा प्रकारे नदीच्या पाण्याचा उपयोग केला जातो, नदी ही कशा प्रकारे वाहत असते, वाहताना तिचा उपयोग लोक कशा प्रकारे करतात ते आपण ह्या कवितेतून अभ्यासले. कवितेच्या नदीचे गाणे या कवितेचे कवी वि.म. कुलकर्णी यांनी ही कविता लिहिलेली आहे. हा प्रश्न परीक्षेसाठी विचारला जातो विद्यार्थ्यांनो. त्यासाठी नदीचे गाणे या कवितेचे कवी कोण हा प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ करायचा आहे. त्याचे उत्तर आहे वि.म. कुलकर्णी. पुन्हा रिपीट करते मी. नदीचे गाणे या कवितेचे कवी कोण हा प्रश्न तुम्हाला पाठ करायचाच आहे. उत्तर वि.म. कुलकर्णी. त्यानंतर दुसरा प्रश्न, कविता संपूर्णपणे पाठांतर करायची आहे. कवितेच्या ओळी पूर्ण करून लिहा असा प्रश्न देखील परीक्षेमध्ये असतोच. तुम्हाला माहितीच आहे, फर्स्ट युनिट टेस्टला देखील होता. आता सेकंड युनिट टेस्टसाठी देखील असेल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणत्या ओळीची रिकामी जागा विचारली जाईल हे तुम्हाला व मला देखील माहिती नाही. त्यासाठी तुम्हाला एक उपाय म्हणून सांगते, ही कविता पूर्ण पाठांतर करायची आहे. म्हणजेच यापैकी कोणतीही रिकामी जागा जर विचारली गेली तर तुम्ही ती सहज लिहू शकता. या ठिकाणी आता आपण पुन्हा रिव्हिजन करणार आहोत. कवितेच्या ओळी पूर्ण करून लिहा. दरी दरीतून वनावनातून डॅश डॅश मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. उत्तर झुळझुळ मी वाहत येते. त्यानंतर दुसरं कवितेची ओळ पूर्ण करा. वसली गावे डॅश डॅश त्यांना भेटून जाते पुढती. उत्तर आहे तीरावरती. त्यानंतर पुढचं तिसरी रिकामी जागा, डॅश डॅश किती काठावरती. उत्तर आहे लता वृक्ष. त्यानंतर चौथी ओळ आहे कवितेची, पाणी पिऊन डॅश डॅश जाती. उत्तर पक्षी. मुले खेळती डॅश डॅश, अधोरेखित म्हणतात ना त्याला, लाटांवरती. विद्यार्थ्यांनो, डॅश डॅश म्हणजेच अधोरेखित. जेव्हा तुम्ही रिव्हिजन व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकून तो सोडवणार आहात तेव्हा उत्तराच्या खाली अधोरेखित करायला विसरायचे नाही. डॅश डॅश करायला विसरायचे नाही. त्यानंतर परीक्षेमध्ये देखील कवितेच्या ओळी पूर्ण करा असा प्रश्न आल्यानंतर कवितेची ओळ पूर्ण लिहून त्याखाली तुम्हाला व्यवस्थित अधोरेखित करायचे आहे, ज्याप्रमाणे या ठिकाणी मी करून दाखवलेले आहे. त्यानंतर पुढची
कवितेची ओळ होती आपली 6 क्रमांक. जेथे जाईन तेथे फुलवीन डॅश डॅश नाही, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग डॅश डॅश आनंदाची. उत्तर या ठिकाणी मनोहर व त्याच्या खाली अधोरेखित करायला विसरू नका. मी सांगितल्याप्रमाणे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रश्न पाठांतर करायचा आहे. त्यानंतर कविता पूर्ण पाठांतर करायची आहे. पाठांतर करून झाल्यावर हा प्रश्न लिहून काढायचा. हा प्रश्न 2 वेळा लिहा. कवितेच्या ओळी लिहून काढा. कविता 1 वेळा लिहा. ह्या कवितेच्या ओळी 2 वेळा लिहून काढा व त्या पाठ करा विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कवितेचा अभ्यास म्हणजे रिव्हिजन बघितली. पुन्हा मी 1 वेळा तुम्हाला कवितेचा अर्थ समजावून सांगते, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला अधिक सोपे व सहज जाणार आहे. दरी दरीतून वनावनातून जुळजुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. कवितेच्या पहिल्या 4 ओळींमध्ये नदी स्वतः म्हणते, विम कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषेत म्हटलेले आहे की नदी जेव्हा जुळजुळ वाहत येते तेव्हा ती दरी दरीतून आणि वनावनातून म्हणजे प्रत्येक वनांमधून झुळझुळ मंजूळ गाणे गात ती पुढे धावत जाते. मंजूळ म्हणजे ऐकायला गोड असा आवाज. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती. त्यानंतर पुढचा दुसरा कडवा आहे 4 ओळींचा. बघा, नदीच्या तीरावरती, तीर म्हणजे काठ, नदीच्या काठावरती अनेक गावे वसलेली आहेत. चित्रात आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा, नदीच्या किनाऱ्यावर अनेक गावं वसलेली आहेत. त्यांना भेटून दरी दरीतून वनावनातून म्हणजे डोंगरांच्या दरीतून आणि झाडाझुडपातून वनांमधून नदी जेव्हा वाहते तेव्हा तिच्या काठावर अनेक गावे वसलेली आहेत. त्या गावांना भेटून ती पुढे जाते आणि त्यानंतर नदीच्या काठावरती लता वृक्ष म्हणजे वेल, अनेक वेली आहेत. त्यांचे मुळं जे आहेत ती नदीला जमिनीमधून भेटतात, असे या ठिकाणी विम कुलकर्णी यांनी म्हटलेले आहे. कडवा क्रमांक 3. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती. बघा, सुमने म्हणजे फुले, लवाळी या ठिकाणी लवाळी म्हणजे पाण्यात वाढणारी वनस्पती, तिला लवाळी असे म्हटलेले आहे. सुमने म्हणजे फुले आणि अमृतरू म्हणजे आंब्यांची झाडं. बघा, जेव्हा फुलवेली नदीच्या काठावरती फुललेल्या असतात तेव्हा सुंदर फुले देतात. त्यानंतर वनस्पती ज्या नदीच्या पाण्यात वाढतात त्या नदीमध्ये खेळत बसतात आणि नदीच्या काठावरती आंब्याची झाडं वाढलेली असतात व ती सावली नदीवर धरत असतात. म्हणजे त्या झाडांची काठावर नदीच्या काठावर जी झाडे आंब्याची उगवलेली आहेत त्यांच्या झाडांची सावली नदीवर पडलेली आहे. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला चित्रात दिसतंय, या ठिकाणी बघा आंब्याची झाडं उगवलेली, त्यांची सावली नदीच्या पाण्यावर पडलेली आहे. पुढचा कडवा बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळी येती, मुले खेळतील लाटांवरती. नदीच्या पाण्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो? नदीच्या पाण्याचा उपयोग पक्षी पाणी पिण्यासाठी करतात. कोणी नदीचं पाणी पिण्यासाठी हंडा माठ भरून नेतात. गुरे वासरे नदीच्या पाणी पिण्यासाठी येतात. मुले नदीच्या पाण्यामध्ये लाटांवर खेळतात. अशा प्रकारे नदीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. मी कोणाची मी सर्वांची, नदी म्हणते, विम कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे. मी कोणाची मी सर्वांची, मी म्हणजे कोण? नदी. नदी ही सर्वांची आहे. बांधुनिय मज नेणाऱ्यांची, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. म्हणजे सुंदर
सुंदर बाग आनंदाची, म्हणजे नदीच्या पाण्यात सगळ्यांना खेळायला, उठायला, बसायला आवडतं. बघा विद्यार्थ्यांनो, नदी ही सर्वांची आहे. ती असं म्हणते का तू आंघोळ करू नको, तू माझ्या पाण्यात पाणी पिऊ नको, जनावरांना असं म्हणते का ती? त्यानंतर माठ भरणारे, घडा भरणाऱ्या लोकांना ती असं म्हणते का तू माझं पाणी घेऊ नकोस? तर ती असं म्हणत नाही. ती सर्वांची आहे, ती सर्वांना पाणी घ्या, सर्वांसाठी मी आहे, असं ती या कवितेतून सांगत आहे. अशा प्रकारे नदीचे गाणे या कवितेतून आपल्याला विमो कुलकर्णी यांनी सांगितलेले आहे की नदीचे पाणी हे सर्वांसाठी खुले आहे व सर्वांचीच नदी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कवितेचा भावार्थ म्हणजे कवितेच्या ओळींचा अर्थ समजून घेतला. काळजीपूर्वक व्हिडिओ ऐकून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, आता रिव्हिजनसाठी स्वाध्यायामधील प्रश्न आपण सोडवणार आहोत. ते तुम्हाला पाठांतर करून लिहून काढायचे आहेत. जेव्हा तुम्ही रिव्हिजन करतात तेव्हा प्रश्न लिहून उत्तरं जर लिहिलीत तर तुम्हाला परीक्षेमध्ये सहज सोपे अचूक उत्तरे लिहिता येतात व तुमचा सराव देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत असतो. त्यासाठीच आपण रिव्हिजन करत असतो. अगोदर प्रश्नांची उत्तरं पाठांतर करायची व ती पाठ झालेली उत्तरं लिहून काढायची, म्हणजे लिहिलेलं जे आहे ते अचूक, म्हणजे न चुकता आपण लिहू शकतो व त्याच्यात चुका देखील होत नाही, ग्रॅमॅटिकल मिस्टेक होत नाही. प्रश्न पहिला आहे या ठिकाणी, एका वाक्यात उत्तरे सांगा. पाठांतर करायचं विद्यार्थ्यांना सोपं आहे. प्रश्न पहिला वाचायचा, मंजूळ गाणे कोण गाते? उत्तर, मंजूळ गाणे नदी गाते. दुसरा प्रश्न, गावे कोठे वसली आहेत? गावे कोठे वसली आहेत? गावे कोठे वसली आहेत? उत्तर, गावे तीरावरती वसली आहेत. तिसरा प्रश्न, नदीवर शीतलछाया कोण धरते? नदीवर शीतलछाया कोण धरते? उत्तर, नदीवर शीतलछाया आम्रतरू धरते. आम्रतरूचाच अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, आंब्याचे झाड. तीरावरती म्हणजे काठावरती. तीरावरती, काठावरती लिहिलं तरी चालणार आहे विद्यार्थ्यांनो. आम्रतरूच्या ऐवजी तुम्ही आंब्यांचे झाड असं लिहिलं तरी चालणार आहे, आम्रतरू लिहिलं तरी चालेल. चौथा प्रश्न, नदी जेथे जाईल तेथे काय करेल? नदी जेथे जाईल तेथे काय करेल? आनंदाची बाग फुलवणार, आनंदाची बाग फुलवेल. विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, कवितेच्या कडव्याच्या ओळी पूर्ण करा. हा सोडवण्यासाठी तुम्हाला कविता व्यवस्थित पाठांतर असेल तरच हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवता येणार आहे. बघा, या ठिकाणी या कवितेच्याच ओळी दिलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आपण रिव्हिजन करणार आहोत. फुलवेली मज डॅश डॅश देती. बघा, कवितेतील ही ओळ आपल्याला या ठिकाणी फुलवेली मज, उत्तर आहे सुमने, सुमने देती. त्यानंतर दुसरी ओळ आहे, कुठे कुठे डॅश डॅश खेळत बसती. याचं उत्तर काय आहे? कुठे लवाळी खेळत बसती. कविता पाठांतर असेल तर आपण हे सहज सोडवू शकतो. पाठांतर केलं तरी चालणार आहे. कुठे डॅश डॅश माझ्यावरती डॅश डॅश आपुली छाया धरती. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरती. अशा प्रकारे या कवितेच्या ओळी तुम्हाला पाठांतर करायच्या आहेत. पाठ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनो 1 ते 2 वेळा तुम्ही लिहून काढणार आहात. प्रश्न तिसरा या ठिकाणी आहे, जोड्या जुळवा. अ गट दिलेला आहे, त्यानंतर ब गट दिलेला आहे. अ गट वाचूया, ब गट वाचूया, मग त्यांचे उत्तर आपण सोडवणार आहोत. अ गट जुळजुळ, दुसरे मंजूळ, तिसरे शीतल. ब गट अ गाणे, आ छाया, ई पाणी. आता आपल्याला या ठिकाणी अचूक जोडी निवडून उत्तर पाठ करून व्यवस्थित लिहायचे आहे. झुळझुळ पाणी, 2 मंजूळ गाणे, 3 शीतल छाया. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी जोड्या जुळवा हा प्रश्न उत्तर लिहिताना याप्रमाणेच त्याचे उत्तर समोरासमोर लिहायचे आहे.
अशी क्रॉस लाईन मॅच करायची नाही. त्यानंतर प्रश्न 4, हे शब्द असेच लिहा. या ठिकाणी काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत, 6 शब्द. एक शब्द तुम्हाला 5 वेळा वाचून लिहायचा आहे. लिहिताना मराठी काना, मात्रा, विलांटी, अनुस्वार, उकार, विलांटी, पहिला उकार, दुसरी विलांटी यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन हे व्यवस्थित शब्द लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे मंजूळ. हा 5 वेळा लिहून काढा. शीतल, शला दुसरी विलांटी शीतल. झुळझुळ, झला पहिला उकार झुळझुळ. लता, वृक्ष. लव्हाळी, अर्धा व हला जोडलेला आहे आम्रतरू. याप्रमाणे तुम्हाला हे 6 शब्द 5 वेळा लिहून काढायचे आहेत. प्रश्न 5 या ठिकाणी आहे, कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा, 5 वाक्य लिहा. सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, तुम्ही सहज लिहू शकतात. चला तर आपण कवितेच्या चित्राकडे वळूया. त्या चित्रावरून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. सोपं आहे. नदीचे पाणी वनावनातून तीरावरून वनातून वनांना भेटून वाहत आहे. नदीच्या काठावर गावे वसली आहेत. नदीच्या पाण्यात नदीच्या लाटांवर मुले खेळत आहेत. गुरे, पक्षी नदीचे गोड पाणी पीत आहेत. आंब्याची झाडं आपली शीतल छाया नदीच्या पाण्यावर पाडत आहेत. गावातील लोक नदीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी माठ भरून घेऊन जात आहेत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, चित्र बघून आपल्याला त्या चित्रापासून वाक्य तयार आपण या ठिकाणी केलेली आहेत. त्यानंतर पक्षी डोंगरावरून उडत आहेत. असे निसर्गरम्य सुंदर चित्र या कवितेत नदीचे गाणे आपल्याला दिसते. असे तुम्हाला जे चित्रात दिसतंय ते एक चित्र जे दिसतंय त्या चित्रापासून तुम्हाला वाक्य तयार करायचे आहे. नदी ही झुळझुळ गाणे गात पुढे वाहत जाते. नदी ही सर्वांची आहे. नदीच्या पाण्यामुळे सर्वांना आनंद मिळतो. नदीचे पाणी खूप गोड आहे. असे वाक्य या ठिकाणी तुम्हाला रिव्हिजन सरावासाठी लिहायचे आहेत. त्यानंतर सर्वात शेवटचा वाचा आणि हसू. 1 ते 5 प्रश्न रिव्हिजन करायचे तुम्हाला. आणि हे जे खाली दिलेलं आहे त्या ठिकाणी ओळखा पाहू हे महत्त्वाचं आहे. ही म्हण दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी. हे पझल्स कोडे दिलेले आहे. हे कोड वाचून ते सोडवायचं आहे. लहानपणी हिरवा, चव माझी आंबट, मोठेपणी पिवळा, चव माझी गोड, मी तर आहे फळांचा राजा. उत्तर काय येईल तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात आलेच असेल. उत्तर आहे आंबा. लाल चोच माझी, डाळिंब मी खातो, हिरवा माझा रंग, मिठू मिठू बोलतो. हे वाक्य, हे शब्द वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल विद्यार्थ्यांनो. त्याचं उत्तर आहे पोपट. अशा प्रकारे तुम्हाला नदीचे गाणे या कवितेचे रिव्हिजन व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकून व्यवस्थित करायचे आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नदीचे गाणे या कवितेचे कवी कोण? उत्तर काय येणार त्याचं? नदीचे गाणे या कवितेचे कवी वि. म. कुलकर्णी. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. चांगल्या प्रकारे पाठ करून लिहून सराव करणे आवश्यक आहे. सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत, परंतु त्या प्रश्नापासून तुम्हाला रिव्हिजनला सुरुवात करायची आहे. त्यानंतर
या ठिकाणी एक छानसा चुटकुला दिलेला आहे, तो आपण वाचूया. शिक्षक आणि पप्पू. चित्रात तुम्हाला दिसतच आहे, या ठिकाणी शिक्षक आहेत आणि हा पप्पू आहे. बघा, पप्पू तू शाळेत टोपी घालून का येतोस? त्याच्यावर पप्पू उत्तर देतो, कुणाला कळायला नको की माझ्या डोक्यात काय चालले आहे ते. बघा विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी असे असतात की त्यांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची ते काय उत्तरं देतील ते त्यांनाच माहिती नसते. असा छानसा जोक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारे नदीचे गाणे या ठिकाणी ह्या कवितेची रिव्हिजन पूर्ण झालेली आहे. तुम्ही व्यवस्थित पाठांतर करून सर्व कविता प्रश्नांची उत्तरं पाठ करून ती लिहून काढायची आहेत, रिव्हिजन करायचे आहे व त्याचे फोटो मला पाठवायचे आहेत. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.